नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि बोलता बोलता आपण ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाकडे आलोय. श्रद्धात्रय विभाग योग. हा अध्याय प्रत्येक माणसाच्या जीवनाचा पाया समजून सांगणार आहे, कारण या जगामध्ये माणूस जसा विचार करतो ना तसा तो घडत जातो. जशी ज्याची श्रद्धा असते तसं त्याचं संपूर्ण जीवन घडत असतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की प्रत्येक माणसामध्ये श्रद्धा ही असतेच. असा एकही माणूस नाही की ज्याच्याकडे श्रद्धा नाही. पण प्रत्येकाची श्रद्धा ही सारखी नसते. ती त्याच्या स्वभावानुसार, संस्कारानुसार, त्याच्या वागणुकी गुणानुसार ती बदलत असते. आणि म्हणूनच श्रद्धेचे 3 प्रकार माऊलींनी सांगितले. अर्थातच ते सात्विक, राजस आणि तामस श्रद्धा. की जसे बीज जसे असेल तसे झाड उगवते, तसेच जशी श्रद्धा असेल तसेच माणसाचं जीवन घडतं. जर आपली श्रद्धा ही शुद्ध असेल तर विचार शुद्ध होतात. विचार शुद्ध झाले की कृती शुद्ध होते, आणि कृती शुद्ध झाल्या की जीवन पवित्र बनतं. पण जर श्रद्धा चुकीच्या दिशेने गेली तर माणूस कितीही हुशार आणि विद्वान असला तरी त्याचा मार्ग भरकटतो. आणि आजच्या काळात अनेक लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये तो गोंधळ करतात. तो याचमुळे खरी श्रद्धा म्हणजे विवेक, विश्वास आणि सदाचार यांची सांगड, तर अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता केलेलं आंधळ अनुकरण. श्रीकृष्ण अंधानुकरणाला पाठिंबा देत नाहीत. उलट ते सांगतात की श्रद्धा ही सत्य, ज्ञान आणि विवेकावर आधारलेली असली पाहिजे. माऊली अत्यंत सुंदर असं उदाहरण देतात. स्वच्छ पात्रात टाकलेलं पाणी स्वच्छच राहतं, पण घाणेरड्या पात्रात तेच पाणी दूषित होतं. पाणी तेच असतं, फरक असतो तो त्या पात्राचा. त्याचप्रमाणे परमेश्वर सर्वांना समान आहे, पण प्रत्येकाचं अंतःकरण वेगवेगळं असल्यामुळं श्रद्धेचं स्वरूप बदलतं. मित्रांनो, आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया की माझी श्रद्धा मला अधिक नम्र, दयाळू, संयमी आणि प्रेमळ बनवते का? का माझ्यात अहंकार, अंधविश्वास आणि इतरांचा तिरस्कार वाढवत आहे? कारण खरी श्रद्धा माणसाला जोडते, तर खोटी श्रद्धा माणसाला तोडते. आणि म्हणूनच या अध्यायाचा खरा तर पहिला संदेश हाच आहे की श्रद्धा ही केवळ पूजा, अर्चा, होम हवन, अभिषेक यामध्ये नसते, तर ती आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये दिसली पाहिजे. आता भगवान श्रीकृष्ण सांगतात की माणसाची जशी श्रद्धा असते तसंच त्याचं अन्न, पूजा, तप, दान आणि संपूर्ण जीवनशैली असते. म्हणूनच ते सर्वप्रथम अन्नाविषयी सांगतात. कारण जसे अन्न तसे मन, आणि जसे मन तसे जीवन. सात्विक माणसाला ताजं, शुद्ध, पौष्टिक आणि सहज पचणार असं अन्न हवंय. आणि आयुष्य, आरोग्य, बल, आनंद आणि समाधान वाढवणारं अन्न आवडतंय सात्विक माणसाला. जसं अन्न शरीराला नाही तर मनाला पण प्रसन्न ठेवतं. राजस प्रवृत्तीचा माणूस अत्यंत तिखट, अति आंबट, अति खारट, अति गोड, अति उष्ण आणि जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ अधिक पसंत करतो. अशा अन्नामुळे शरीरामध्ये अस्वस्थता वाढते आणि मन चंचल बनते. तर तामस वृत्तीच्या व्यक्तीला शिळं, नासकं, दूषित, उष्ट किंवा अपवित्र असं अन्न आवडतं. असं अन्न शरीरालाही हानिकारक ठरतं आणि मनाला जडत्व वाढवतं. माऊली सांगतात की अन्न हा केवळ पोट भरण्याचा विषय नाहीये, ते आपल्या विचारांवर आणि स्वभावावर देखील परिणाम करत असतं. म्हणून आपल्या ताटात काय आहे या इतकंच महत्वाचं म्हणजे आपल्या मनात काय भरलं जातंय हे देखील पाहिलं पाहिजे. पुढे श्रीकृष्ण भगवान यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार सांगतात. सात्विक यज्ञ हा केवळ कर्तव्य म्हणून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता शास्त्रविधीनुसार केला जातो. तर राजस यज्ञ हा कीर्ती, मान, सन्मान आणि प्रसिद्धी मिळावी या हेतूने केला जातो. तर तामस यज्ञ हा नियम न पाळता श्रद्धेशिवाय आणि विवेकाशिवाय केला जातो. जसं यज्ञ तसं तपाच्या बाबतीत पण हेच नियम लागू होतात. शरीराचं तप म्हणजे स्वच्छता, सेवा, संयम, वडीलधाऱ्यांचा आदर. वाणीचं तप म्हणजे सत्य, प्रिय, हितकारक आणि कोणालाही दुःख न देणारे बोलणे. तर मनाचं तप म्हणजे प्रसन्नता, शांतता, आत्मसंयम आणि मनाची निर्मळता. ही 3ही तप जर निस्वार्थी भावनेनं केली तर ती खरंच सात्विक ठरतात. पण तप केवळ लोकांनी आपलं कौतुक करावं म्हणून केलं तर ते राजस होतं. आणि स्वतःला किंवा इतरांना त्रास देण्यासाठी केलं तर ते तामस बनतं. दानाचं पण तसंच आहे बरं का. योग्य व्यक्तीला योग्य वेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं दान हे सात्विक असतं. उपकाराची भावना ठेवून प्रसिद्धीसाठी केलेलं दान हे राजस असतं, पण ते दान असतं, त्याचं पुण्य मिळतं. तर अपात्र व्यक्तीला अपमान करून किंवा चुकीच्या हेतूने दिलेलं जे दान असतं
ते तामस मानलं जातं. मित्रांनो, या सर्व शिकवणुकीचा अर्थ इतकाच आहे की परमेश्वराला आपल्या कृतीचं प्रदर्शन नको असतो, त्यामागची भावना महत्वाची असते. आपण काय करतो यापेक्षा आपण ते कोणत्या भावनेने करतो यालाच जास्ती महत्व असतं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली सांगतात की बाह्य आचरणापेक्षा अंतःकरणाची शुद्धता ही अधिक मौल्यवान आहे. याच अध्यायामध्ये ते अत्यंत गूढ असा ओम तत्सत या मंत्राचा अर्थ सांगतात. ओम तत्सत, त्याचं आध्यात्मिक महत्व आणि श्रीकृष्णाने दिलेला या अध्यायातला आपण संदेश समजून घेऊयात. श्रद्धात्रय विभाग योग जो आहे हा सगळा या विषयाचाच पाया आहे असं मला वाटतं. ओम तत्सत, ओम तत्सत ही 3 अक्षरं केवळ उच्चारण्यासाठी नाही आहेत, तर ती संपूर्ण जीवनाचा आधार आहे. कसं ते पाहू. माऊली सांगतात की ही 3 अक्षरं आपल्याला प्रत्येक कर्माचा खरा हेतू समजून सांगतात. तर ओम म्हणजे काय, तर सर्व सृष्टीचा आदिनाथ, नाद आणि आदिनाथ, परमेश्वराचं मूळ स्वरूप आणि प्रत्येक शुभ कार्याची मंगल सुरुवात. कोणतेही कार्य करताना प्रथम परमेश्वराचं स्मरण केलं तर त्या कार्यामध्ये अहंकार राहत नाही. तत् म्हणजे हे सर्व त्या परमेश्वरासाठी आहे. म्हणजेच मी जे काही करतो ते केवळ माझ्यासाठी नाही, तर ईश्वरार्पण भावनेने करतो. आणि अशा भावनेतनं केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा राहत नाही. आणि जसं ओम तत् तसं पुढचं आहे सत. सत म्हणजे सत्य, पवित्रता, चांगुलपणा, सदाचार, शाश्वत कल्याण. जे कार्य सत्यावर, प्रामाणिकपणावर आणि निस्वार्थी भावनेवर उभं असतं तेच खऱ्या अर्थानं सत असतं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माणूस आयुष्यभर अनेक कामं करतो, पण त्या प्रत्येक कामामागं जर स्वार्थ, अहंकार आणि प्रसिद्धीची अपेक्षा असेल तर त्या कर्माचं आध्यात्मिक मूल्य कमी होतं. उलट अगदी लहानसं कामही जर प्रेमाने, श्रद्धेने आणि परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं केलं तर ते महान बनतं. एखाद्या भुकेल्या माणसाला प्रेमाने दिलेला एक घास, दुःखी व्यक्तीला दिलासा देणारा एक शब्द, वृद्ध आईवडिलांची मनापासून केलेली सेवा किंवा कोणाचंही भलं व्हावं या भावनेनं केलेली छोटी मदत ही सुद्धा खरं तर परमेश्वराची पूजाच आहे. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण सांगतात की पूजा ही केवळ मंदिरातच होत नाही, आपल्या प्रत्येक चांगल्या कृतीत परमेश्वराची आराधना दडलेली असते. परंतु श्रद्धेशिवाय, विश्वासाशिवाय आणि सत्यभावाशिवाय केलेलं यज्ञ, तप, दान किंवा कोणतंही शुभ कार्य हे खरंच निष्फळ ठरतं. बाह्य आवडंबर, मोठमोठे विधी किंवा दिखाऊ भक्ती यापेक्षा निर्मळ अंतःकरण परमेश्वराला अधिक प्रिय असतं मित्रांनो. आणि म्हणूनच या अध्यायाचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे की जशी श्रद्धा तसं जीवन. श्रद्धा शुद्ध असेल तर विचार शुद्ध होतात, आणि विचार शुद्ध झाले की कर्म पवित्र होतं, आणि कर्म पवित्र झालं की जीवन आनंदी, समाधानी आणि यशस्वी बनतं. आणि म्हणून आपण कोणावर श्रद्धा ठेवतो यापेक्षा आपण श्रद्धा कशी जगतो हे अधिक महत्वाचं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की श्रद्धा ही डोळे बंद ठेवून विश्वास ठेवण्याचं नाव नाही, तर विवेक, सत्य, प्रेम, सेवा आणि निस्वार्थ कर्म यांचा स्वीकार करण्याचं नाव म्हणजे श्रद्धा आहे. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणानं करायला हवी, ना की मोबाईल उघडून. प्रत्येक कर्म ओम तत्सत या भावनेने ईश्वरापर्यंत अर्पण करायला हवं. अशी श्रद्धा जेव्हा आपल्या जीवनामध्ये फुलेल ना, त्यावेळेस आपल्याला बाह्य यशाबरोबरच अंतःकरणातली शांती, समाधान आणि परमेश्वराची कृपाही लाभेल. आणि हाच ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाचा अमूल्य संदेश आहे. जर आपल्याला अशाच पद्धतीचं ज्ञानेश्वरीमधलं सुंदर आणि सोप्या भाषेमधलं विवेचन वाचायचं असेल तर आमचे मित्र आहेत लक्ष्मण सूर्यभान घुगे, त्यांनी सोप्या भाषेमध्ये ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली आहे, पण त्याचं सोप्या भाषेतलं विवेचन त्यांनी लिहिलंय. आपल्याला जर ही सोप्या भाषेतली श्री सार्थ ज्ञानेश्वरी हवी असेल तर खाली जो क्रमांक येतोय त्यावर संपर्क साधावा. पुढच्या भागामध्ये आपण पाहूयात 18वा अध्याय. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. ओम साईराम.